ती लिहिते मी. पूर्ण उंची, कमर उंची, सीट उंची ही उभी मापे झाली. आता आडवी मापे. छाती घेर, कमर घेर, सीट घेर, शोल्डर, गळा खोली पुढील आणि मागील 3 इंच ठेवणार आहे. पुढील गळा घ्या फक्त. बाही लांबी, दंड घेर. ही झाली मापे. शून्य ते एक पूर्ण उंची प्लस 1.5 इंच. 0 ते 2 मुंडा खोली, शोल्डरचा हाफ. 0 ते 3 कमर उंची आहे तेवढीच टाकणार. 0 ते 4 सीट उंची. आहे तेवढीच ती पण. ही झाली उभी मापे. आता आपल्याला आडवी मापं बघायची. 2 ते 5 छातीचा चौथा प्लस 2 इंच. कमरेचा चौथा प्लस 2 इंच मार्जिन. आणि इथं सीटचा चौथा प्लस 1.5 इंच मार्जिन घेतो आपण. आपल्याला साईड कट करायचा आहे म्हणून आपण इथं 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. स्ट्रेट कुर्ती असल्यामुळे 4 ते 7 एवढंच मेजरमेंट आपण खाली सुद्धा टाकतो. स्ट्रेटमध्येच घ्यायचं आहे. याच्यामध्ये 2 इंच मार्जिन वाढवली ते अशी दाखवायची. याच्यामध्ये कळालं एवढा पार्ट. आता 0 ते 9 तुमचं शोल्डरचा हाफ टाकतो आपण. शोल्डरचा हाफ टाका फक्त, काही ॲड करायचं नाही आहे त्याच्यामध्ये. 9, 10, 5 मुंड्याचा काटकोन. दहा ते 11 हे तिरपं 1.5 इंच घ्यायचं. आणि मुंड्याचा गोलाकार द्यायचा. 0 ते 12 तुमची गळारुंदी राहील. गळारुंदी आपण 3 इंच टाकणार आहोत. 3 इंच 32च्या पुढे सर्वांना 3 इंच टाका. 28-30 असेल तर 2.5 इंच टाका. ठीक आहे. मागील गळा 3 इंचावर असेल. 0 ते 13
मागील गळा 3 इंच, अर्धा इंच शोल्डर उतार, जोडून घ्यायचा आहे तिरका। हा मागील भाग झाला आहे आपला। याच्यातच आपण पुढील गळा आणि मुंडा ड्रॉ करणार आहे। इकडे घडी राहणार आहे आणि ह्याची 4 पदरी घडी असणार। 4 पदरी घडीवर आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत। आता याला अर्धा ते पाऊण इंच आत यायचं आहे फ्रंटसाठी। 15 नंबर टाकते, 10 ते 15, अर्धा ते पाऊण इंच आत। आत येऊन डायरेक्ट तिरकं जोडायचं 15 ते 9। इथून 1 इंच तिरकं घेऊन हा पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आहे। गळा शक्यतो आपण याच्यावर कापत नाही, गळे आपण कॅनव्हासवर करणार आहे डायरेक्ट।